नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत तिखट डाळ, ती पण दुधी भोपळा टाकून. दुधी भोपळ्याची डाळ. तर मी 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे. तिला आता आपण कुकरमध्ये लावणार आहोत. तर मी डाळ आणि पाणी टाकले. त्याच्यासोबतच आपण त्याच्यामध्ये एक चिरलेला मी टमाटा टाकत आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकत आहे. फोडणीला देताना मी हळद नाही टाकणार आहे. मी कुकरमध्ये डाळ उकळतानाच हळद घालत आहे. आणि अर्धा चमचा थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्याने कसं होतं, डाळ पटकन शिजून होते आणि मऊसूद होते. तर मग आता आपण कुकरला डाळ टाकून डाळ शिजवून घेऊया. दुधी भोपळ्याची डाळ बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आहे. तर बघूया आता फोडणीला काय काय लागतं. एक मध्यम चिरलेला कांदा घेतलेला आहे मी. लसूणच्या 4-5 पाकळ्या आणि जिरं ह्याला एकत्र ठेचून घेतलं आहे मी. जिरं आणि लसूणच्या पाकळ्या. 1 चमचा खिसलेलं खोबऱ्याचा, डेसिकेटेड खोबरं ज्याला आपण म्हणतो, खिसलेलं खोबरं जे रेडीमेड भेटतं आपल्याला, तो घेतला 1 चमचा. एकदम छोटासा तुकडा मी चिंचेचा घेतला आहे आणि एकदम छोटासा खिस गुळाचा घेतला आहे. त्यांना पाण्यात भिजवलेलं नाही आहे, काय नाही आहे, असंच ठेवलेलं आहे. आणि ही एकदम बारीक कवळी अशी मी दुधी भोपळा घेतलेला आहे. मोठा जाडसर असा घ्यायचा नाही दुधी भोपळा, कधी कधी तो कडू निघतो. म्हणून एकदम कवळा जे दुधी भोपळा असतो ना, तो एक अखंड घेतलेला आहे मी. त्याला चिरून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे. आणि आता आपण फोडणी देऊया डाळीला. टोप तापत ठेवलं आहे मी तूप फोडणी द्यायला. फोडणीसाठी अर्धा चमचा मी तूप घालत आहे. तुम्हाला पूर्ण तुपाची फोडणी द्यायची आहे तर तूप घालू शकता. किंवा नुसती डाळीची फोडणी द्यायची आहे तरी डाळी म्हणते तेलाची फोडणी द्यायची आहे तर नुसतं तेलही टाकू शकता. मी इथे अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा डाळच म्हणते तेल, दोन्ही मिक्स करून त्याची फोडणी देणार आहे. तेल तापलेलं आहे. जिरं घालणार आहोत. जिरं नाही आहे, सॉरी, आज काय गडबड होते. राई घालणार आहोत आपण फोडणीला. राई तडतडली की कढीपत्ता टाकणार आहोत. जिरं लसूण आपण ठेचून टाकलेलं आहे. लसूण सोबतच जिरं ठेचून घ्यायचं आहे. परतून घ्या थोडंसं. लसूण थोडासा ब्राउनिश होत आला, म्हणजे थोडासा बदामी कलरचा होत आला की आपण आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. कांदा टाकलेला आहे. कांदा पण चांगला आपण परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा तांबूस होत झाला की आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. जो आपला रेग्युलर घरचा मसाला असतो तो मी 2 चमचे टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटेचं प्रमाण ठेवा. आणि आता आपण सुकं खोबऱ्याचा जो किस होता आपल्याकडे, डेसिकेटेड कोकोनट, ते आपण वाटीतलं ह्याच्यात टाकत आहोत. पुन्हा एकदा सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया एकत्र. आणि आता आपण ही जी कुकरमध्ये डाळ पण शिजवून घेतलेली, टोमॅटो टाकून, हळद टाकून, थोडीशी तेल टाकून, ती डाळ आता आपण फोडणीला घालणार आहोत. कुकरमधली डाळ आपण फोडणीला टाकत आहोत.
थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. चांगली डाळ हलवून घेऊया आता. दुधी भोपळा ॲड करायचा आहे एंडला, कारण दुधी भोपळा एकदम कवळा होता, त्या डाळीच्या उकडमध्येच तो शिजून जाईल, नाहीतर कसं पटकन गिर होईल त्याचा. आणि आता तुम्हाला हवं त्या हिशोबाने पाणी ॲड करून तुम्ही डाळीला घट्ट पातळ असं करू शकता. गॅसचा फ्लेम आता मीडियम आचेवर करा. मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे. गॅसची फ्लेम थोडीशी हाय करा. मीठ चवीनुसार. आणि कोथिंबीर टाकून घ्या. घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲडजस्ट करून टाका. मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं हा एवढीशी चिंच आणि गूळ थोडासा कच्चाच आहे, मी त्याला पाण्यात मिक्स वगैरे काही केला नव्हता, तोही आता आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत, थोडं आंबट गोड फ्लेवर यायला. आणि आता गॅस मीडियम आचेवर ठेवून त्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे. तर फ्रेंड्स, लो टू मीडियम आचेवर आपण गॅस ठेवलेला आणि चांगलं उकळ करू दिलेली डाळीला. तुम्ही पाहू शकता बऱ्याचपैकी आता आपली ही दुधी शिजून गेलेली आहे. भरपूर कवळी दुधी असेल, दुधी भोपळा असेल तरच तो आपण डाळीत टाकायचा आहे, नाहीतर जरासा जाडसर लांबडा असला की ते कसे जुनाट असतात, थोडी फ्लेवर त्याचा कडवट पण लागतो आणि पटकन शिजून घेत नाही. तर आपली डाळ पूर्णपणे बनून रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आपली डाळ बनवून ही रेडी आहे, दुधी भोपळ्याची डाळ. तुम्ही पाहिलं कमीत कमी साहित्यामध्ये आपण दुधी भोपळ्याची अशा पद्धतीने डाळ बनवलेली आहे. आणि थोडं चवीसाठी आपण तिथे एकच छोटासा तुकडा चिंचाचा आणि गुळाचा टाकलेला आहे, तो पण पाण्यात न भिजवता. तर ज्याला सांबार खाण्याची इच्छा असेल पण सांबारासाठी लागणारे पदार्थ आपल्याकडे नसतील, तर तुम्ही अशा एकदम साध्या सोप्या स्टेप्सनी ही डाळ बनवू शकता आणि सांबारचा फ्लेवर अनुभव घेऊ शकता. तर ही फ्रेंड्स नक्की डाळ ट्राय करा. कशी वाटली ती मला सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.